हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे रविवार आणि आज खरं तर खूप उशीर झालाय, कारण झाले असं की 2 रविवार झाले आमच्या साहेबांची मॅच चालू झाली, त्याच्यामुळे आता आमचा हा रविवार असाच जाणार आहे। त्याच्यामध्ये आता मार्गशीर्ष सुद्धा चालू आहे, त्याच्यामुळे फक्त डेली असतं तसंच आमचा स्वयंपाक वगैरे पण असणार आहे, पण थोडंसं मी वेगळं करणार आहे काहीतरी। तर झाले असं की साहेबांची मॅच चालू आहे, त्याच्यामुळे ते सकाळीच गेलेत आणि आता काय ते संध्याकाळपर्यंत येणार नाही, त्यांच्या सगळ्या मॅचेस संपेपर्यंत काय ते येत नाही। त्याच्यामुळे आता मला सगळं आज मी थोडंसं म्हटलं घराची क्लिनिंग वगैरे करून घेऊया, कवर वगैरे मी काढलेले आहेत, मग म्हटलं बाकीचं पण करून घेऊया। आणि आज आता माहिती आहे मी त्यांना सकाळी जाताना सांगितले की काही झालं तरी येताना पुष्पा मूवीचे 2 तिकीट काढून यायचंच म्हणजे यायचं, पण आता माहित नाही त्यांच्या मॅचेस कधी संपतायत आणि मला आज तरी पुष्पा मूवी बघायला भेटतोय की नाही, कारण रिलीज झाल्यापासून जायचंय पण काही ना काही येत होतं त्याच्यामुळे जाता येत नव्हतं। सेकंड शिफ्ट होती या आठवड्यात, त्यामुळे तर संध्याकाळी तर पॉसिबल नव्हतं। आता मागच्या ज्यावेळेस आम्ही बघितला होता ना फर्स्ट पार्ट, त्यावेळेस तर आम्हाला तिकीटच भेटत नव्हतं, मग आम्ही काय केलं, तिकीट भेटत नव्हतं म्हणून घरीच घेतला आणि घरीच आम्ही बघितला होता टीव्हीवरती। पण थिएटरमध्ये बघणं वेगळं आणि टीव्हीवरती बघणं वेगळं, खूप वेगळा एक्सपिरियन्स असतो। त्याच्यामुळे त्यांना सांगितलंय आणि तुम्हीही बघितलाच असेल तुमच्यापैकी भरपूर जणांनी, आणि आज संडेला सुद्धा तुमच्यातले भरपूर जर बघणार आहेत आणि खरंच छान असेल। अजून मी बघितलं नाही, ट्रेलर बघितला फक्त, पण छान असेल, तुम्ही बघितलं असेल तर कमेंटमध्ये सांगा कसं आहे। आणि चला आता मी पटपट आवरते, कारण मला आयब्रो करायला पण जायचं आहे। मी थंडीमध्ये जास्त आयब्रो करत नाही, मागचे 2-3 दिवस थंडी नव्हते, आता आज सकाळी थोडीशी वाटते, कारण आयब्रो करताना मला ना शिंका येतात। मी दाखवेन जर आयब्रो आता करायला गेली ना तर दाखवेन, मला शिंका येतात कारण मला ॲलर्जीच आहे थंडीची, खूप थंडी वाजते मला, जरी कमी असेल ना तरी मला जास्त वाजते, त्याच्यामुळे मग मला शिंका येतात, तर तुम्हाला दाखवेनच। पण आता पहिल्यांदा मी सगळं आवरते। तर बघा सगळ्यात पहिला आता मी काढते हे सोप्याचे कवर, आणि आमच्या रुद्राने बघा व्हाईट आहे पाठीमागं तर त्याने लिहिलेलं आहे, आणि धुवायची गरज नाही। ह्या सोप्याच्या कवरची मला बरेच जण लिंक मागतात, पण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, मी लिंक देईल आणि बाकीच्या माझ्या काही गोष्टी असतील त्याची लिंक देईल, आणि तुम्हाला विश्वासही बसणार नाही। याचा कपडा ना असा वेलवेट टाईप आहे, इतका स्मूथ आहे ना की यानं काहीच होत नाही, जरी आपण झोपलो तर आपल्या मानेला काय होत नाही ना, केसामध्ये काय होत नाही ना, कोणतंही काहीच होत नाही, इतका स्मूथ आहे। आणि याच्या डिझाईन्स पण बघा, सगळ्याच पिलोच्या डिझाईन मस्त आहेत, तर फक्त 150 रुपयाला 5च्या 5 पिलोचे कवर होते, फक्त 150, 148लाच मला हे भेटले होते ना, आताही 30 किंमत आहे, महागाई झालेले नाही आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला लिंक देते, तुम्ही तिथून नक्कीच घ्या। खरं तर ना ह्याला धुवायची गरज नाही, कारण कितीही महिने नाही धुतले ना तरी वाटतच नाही धुतल्याचं, म्हणजे वाटतच नाही की धुवायची गरज आहे, वाटते का बघा, नवीन वाटतंय ना। पण झालंय असं की रुद्र काय करतो, कशाचा ना कशाच हात लावतो, ह्याच पिलोला बघा, इथं खाली त्यानं बनानाचं पूर्ण असे हात असा पुसलाय का बनाना लागला ह्याच्यावरती, हे बघा पूर्ण, मग ते कडक कडक असं झालं, मग ते चांगलं वाटत नाही। आणि काय असतं ना, आपण जिथे जास्तीत जास्त राहतो तो पार्ट हायजीन ठेवायचा, आता इथं आपण टेकलं की आलो की सारखा असं उशीला टेकतो, त्याच्यामुळे आपल्यासाठीच ते घातक असतं, त्याच्यामुळे आपल्या घराची थोडीफार तरी कामासोबत हायजीन ठेवलंच पाहिजे आपलं घर। तर आता मी ना पटपट हे सगळे पिलो कवर काढते आणि मला मशीन लावायचं आहे, आणि मशीन लावून घेते पटकन, कारण अजून मला जेवण पण बनवायचं आहे। दोघं जरी असलो तर 4-5च्या नंतर येतील, दोघं जरी असलो तरी खायला काही ना काही लागतंच ना। आणि काही म्हणा, ज्यावेळेस आपण एकटा असतो ना आपण काहीच चांगलं असं बनवत नाही, पण ज्यावेळेस दोघं किंवा घरात कोणी तर दुसरं असेल तर आपण बऱ्यापैकी चांगलं बनवतो, त्याच्यामुळे घरात माणसं जो असायलाच पाहिजे, नाही तर तोपर्यंत आपल्याला काय चांगलं चुंगलं खायला भेटणार नाही, मग आपण असंच भात खिचडी डाळ भात असल्यावरतीच भागवणार, त्याच्यामुळे चला आता तर आता मी मशीनला इथं कपडे लावून घेते, आणि भरपूर कपडे बसतात बरं का ह्या मशीनमध्ये, म्हणजे 2 दिवसाचे कितीही माझे निघू द्यात, मी 2 दिवसाला मशीन लावते, पण भरपूर 2 दिवसाचे जास्त जरी कपडे नसतात माझे तरीही मी 2 दिवसाला धुते, आणि कितीही कपडे याच्यात ना टाकले तरी बसतात, भरपूर म्हणजे जागा आहे। 8 किलोची मशीन आहे, तुम्हाला माहीतच आहे, भरपूर, मला तर छान आवडते। आणि मला कमेंटही आल्या होत्या की लिक्विडच वापर, तर मी लिक्विडच वापरते, पण जास्त टाकावं नाही लागत, अगदी थोडंसं जरी लिक्विड टाकलं ना एक टोपण तरीसुद्धा पूर्ण कपडे एवढी जास्त स्वच्छ होतात, त्याच्यामुळे ठीक आहे। कारण 1-2 मला कमेंटही आल्या होत्या की डिटर्जंट जर वापरलं ना मशीनची लाईफ आहे ना ती लाईफ कमी होऊन जाते, असंही मी तुमच्याकडून ऐकलंय, तर म्हटलं ठीक आहे, लिक्विड तर लिक्विड, तसंही कुठे रोज कपडे धुवायचे, 2-3 दिवसातून धुवायचे, आणि जास्त टाकावंही नाही लागत, थोडंसं टाकलं तरी होऊन जातं। मशीनला कपडे लावले आणि आवरायला घेतलं, तोपर्यंत त्या शेजारच्या आमच्या त्या आल्या, तर त्यांनी सुद्धा अशी कुर्ती शिवलेली बघा, मी शिवली ती कुर्ती, त्यांना खूप आवडली, छान बसते, डेली यूजला त्यांनी पण वापरायला काढले,
आणि लगेचच त्यांनी तर वापरायला काढली. म्हटलं ठीक आहे, छान दिसत होती. आणि करायचं काय होतं माहिती आहे, मी त्यांना म्हटलं मी संडेला असं काही काम करतच नाही, मग ते किती अर्जंट असू दे, पण त्या मागच लागल्या. त्या म्हटल्या तुझं घरातलं मी आवरते काम, तू माझं एवढं करून दे. काय करायचं होतं, जे आपली कपाट असतं ना कपड्याचं, त्याला कवर करायचं. म्हटलं कपाटाला काय गरज आहे, तर त्या बोलल्या धूळ बसते जास्त, त्याच्यामुळे मग सारखं साफसफाई करावी लागते, त्याच्यापेक्षा मग पडदाच कवर टाकते साडीचा, जेणेकरून बरोबर होऊन जाईल. आणि त्यांच्या सासूने सांगितलं होतं हाताने शिवायला, त्या गेल्या त्यांच्या माहेरला, त्याच्यामुळं तो गेल्यात. मग ती उद्या येणार आहेत ना मंडेला, तर त्या म्हणले की संडेला पटकन करून दे, उद्या मेरी सास आ गई ना तो फिर से मुझे हात से सिलना पडेगा. अर्ध त्यांनी हाताने शिवलेलं होतं, कालच त्यांची सासू वगैरे असताना शिवलेलं असेल. तर खरंच किती भीती वाटते ना आपल्याला सासूंची. का वाटत असेल बरं, म्हणजे आपल्या स्वतःचं आयुष्यच नाही आहे, आपल्या स्वतःला मनच नाही आहे, एवढं भिवून जगायचं तर कशाला. मला तर मग ते लग्न न केलेलं बरं की एवढं लोकांच्या दराऱ्यात राहण्यापेक्षा. आणि तिची सासू खरं तर छान आहे बरं का, पण असं त्या दोघींचं बिलकुल पटत नाही. आणि ह्या खूप छान आहेत, अजिबात कितीही त्यांची सासू काय काय बोलते, पण हे उलटा शब्द तर कधीच बोलणार नाही. तर त्याच्यानंतर मग आवरलं थोडंसं, माझंही बाकीचं थोडंफार आवरलं. आणि तोपर्यंत रुद्रचं एक पार्सल आलं होतं, त्याची आम्ही दोघं खूप वाट बघत होतो, कारण रुद्र ना पांघरूनच घेत नाही आहे. त्याच्यामुळे मग मला त्याच्यासाठी असे कपडे घ्यायचे होते. आणि इतका छान हा ड्रेस आहे, इतका मऊ आहे ना, आणि जास्त जाडही नाही. तर कारण लहान मुलांना माहिती आहे असे कपडे घातले ना त्यांना लगेचच घाम यायला चालू होतो, पण हा मला खूप जास्त आवडला. आणि याची किंमत आहे फक्त 210 रुपये. माझ्या नवऱ्याला तर विश्वास बसत नव्हता की तू एवढ्या स्वस्तामध्ये हा ड्रेस घेतला, आणि खूप छान दिसत होता. कलर थोडासा त्याला आता तो सावळा आहे, त्याच्यामुळे एवढा बरबर दिसत नव्हता, पण कलर पशी काय आहे ना, संध्याकाळी उघडं झोपण्यापेक्षा ते तर चांगलंच आहे. त्याच्यानंतर बघा, माझ्याकडे हा एक शूजचा बॉक्स होता, त्याचा काहीतरी म्हटलं जुगाड करूया, बऱ्याच दिवसापासून जपून ठेवलेला. आणि माझ्या नवऱ्याचं सारखं इकडनाला तिकडनाला, असले बॉक्स का गं तू गोळा करून ठेवते, पटकन कचऱ्यात टाकत जा. आणि मी काय टाकत नाही, भले ओरडा खाईल, पण हे वस्तू मी काय कचऱ्यात टाकत नसते. आणि मग तसाच ठेवला. आणि आज फायनली म्हणलं त्याचं काहीतरी करूया, नाहीतर आता जर माझ्या नवऱ्याला दिसला तर हातानं फेकून देईल कुठेतरी, नाहीतर कचऱ्यामध्ये चेंदामेंदा करून टाकतील, त्यापेक्षा त्याचं काहीतरी केलेलं बरं आहे. तर मी काय केलं, माझ्याकडे जो कटर होता ना तो सुद्धा तोडलाय रुद्रने, त्यानेच मी ते पातं घेतलं. खूप कार्य आहे त्या कटरचं पातं, त्याने मी ना दोन्ही साईडला बघा असे होल करून घेतले, म्हणजे थोडासा कट करून घेतलाय. क्राफ्टचा जो भाग आहे तो तुम्ही 3ही करू शकता, आता पुढे जाऊन तुम्हाला कळेलच की मी काय करते ते. आणि त्याच्यानंतर बघा, रुद्रचे माझे असे क्रिकेटचा त्याचा सेट होता, स्टंप आणि खालचं ते, तर 3 स्टंप असतात, मी ते 2 घेतले. आणि त्या बॉक्सच्या साईजचं कट केलं, थोडंसं जास्त होत होतं ते मी चाकू गॅसवरती गरम केला आणि पटकन कट केलं. कटरने कट करत बसलं असतं की बराच वेळ जातो, त्याच्यामुळे मी तो चाकू त्या कामासाठीच केला आहे. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये बांगड्या अडकवल्या, आणि माझ्याकडे जास्त बांगड्या नाही आहेत बरं का, नाहीतर तुम्हाला वाटायचं काय बाई हिच्याकडे एवढ्या बांगड्या आहेत, तर असू द्या, तुम्हाला माहीतच आहे मी गरीब आहे ते. आणि बघा, दोन्हीकडनं मी थोड्या बांगड्या दोन्हीमध्ये ठेवल्या. आणि मग जे आपण आतमध्ये केले ना बॉक्स त्याच्यामध्ये ठेवल्या. बघा किती छान बसल्यात ना बांगड्या. ह्याच्यामध्ये 3-4 बॉक्स पण झाले असते, 3-4 लेअर झाल्या असत्या, पण माझ्याकडे कुठे एवढ्या बांगड्या आहेत. आणि हा कुठून वरनं पडू द्या, नाहीतर वाकडा होऊ द्या, पोरांनी हलवू द्या, काही करू द्या, ह्याच्यातली एक बांगडी फुटणार नाही, इकडे तिकडे हलणार नाही, एवढे टिकाव आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला जर वाटलं तुमच्या बांगड्या फुटतील, तर खालच्या साईडनं जी बघा पार्सलसोबत म्हणा कशासोबत पण म्हणा ते बबल्स येतं ना, ते टाकायचं, बबलचा जो कागद असतो तो टाकायचा. तर आता आवरलं सगळं, म्हणजे एकदम सगळं चकाचक केलेलं आहे. कितीही करा तुम्ही ते तसं खराब होणारच आहे, कारण मला तर समजत नाही, मी ना एका दिवसात 2 वेळा पोछा मारते कधीतरी. काल पण 2दा मारलं ना, आता आज सुट्टी होती त्याच्यामुळे निवांत असतो, पोछा मारायला वेळ लागत नाही, पण मला आज सारखा मारावा लागतो, कारण रुद्र खाली ना काही ना काही गुलाबजामुन आता चालू होते, तर त्याच्यामुळे सगळं खराब करतो. तर आता सगळा बघा पोछा वगैरे झाला. आणि रुद्राचं उरकतच नाही आहे, त्याला काहीतरी टॉयज घ्यायचे आहेत बहुतेक, त्याच्यामुळे बघा सगळं क्लीन केलं. आता जाते, आयब्रो करते, माघारी येते आणि झोपते. ठीक आहे, चल. हा बघा, खिळवणे सांडून आला. कुठे सांडले खिळवणे? आता भरायचं कोण? मी. तू भरशील ना? वाव, मैंने इतनी बार आई पर सेम मुझे देखा नहीं थे, सेम डिजाइन है ना, सेम टू सेम। मैं खाली टेम्पो में वो भाग देखी थी तेरा, ये व्हाइट वाला। मैंने व्हाइट वाला ही लिया था, मुझे इधर भी नीचे भी व्हाइट है ना, के सेम भी मैं भाभी को बोली भी मैं। हाँ, तर मला आता आयब्रो करायचे होते. मला टेन्शन आलं होतं की शिंका येतील का, पण थंडी नाहीये या 2-3 दिवसात, काही थंडी नाहीये. आता उद्यापासून थंडी पुन्हा चालू होईल. म्हटलं आजच करून घेऊया, कारण एकदा थंडी पडायला लागली ना जास्तीची. तशी इकडं मला ना जास्त थंडी जाणवत नाही, जास्त काहीच जाणवत नाही अजून तरी. आणि काल तर खूप गरम होत होतं.
आणि मग त्या म्हटल्या चल पटपट करून घेते आणि त्यांचं पण करायचं होतं. त्या बोलल्या की माझं थोडं क्लीनअप करून दे. मी टाळते, मी म्हणते राहू दे, नंतर करू, उद्या करू, परवा करू अशी करते. मी जातच नाही. त्यामुळेच त्या मला खवळत होत्या की माझ्याकडून करून घेते, तू माझं कधी करतेस का नाही. तर मला वेळच भेटत नाही, खूप बिझी रुटीन असतं माझं. एक सेकंद म्हटलं तरी स्वतःसाठी वेळ भेटत नाही. किती दिवसापासून माझं आयब्रो किती वाढले होते, तर मी जात नव्हते आयब्रो करायला. आज शेवटी संडे होता आणि त्यात आता साहेब क्रिकेट खेळायला जाणार, त्यामुळे त्यांच्या मॅचेस असतात. मग ते काय 4-5 वाजेपर्यंत येणार नाही आणि मग घरात मग जेवण पण जास्तीचं बनवायची गरज नव्हती. संडे असूनसुद्धा थोडंसं माझ्या रुद्रसाठी काही पण केलं तर चालत होतं. त्यामुळे म्हटलं ठीक आहे चला आज आहे थोडासा वेळ आणि संध्याकाळी बीचला किंवा मूवीला जायचंच होतं. तर आम्हाला तिकीटं काय भेटली नाही बरं का मूवीची. त्यांना मी सांगितलं होतं सकाळीच, पण लोक आदल्या दिवशीच तिकीटं काढतायत आणि हाऊसफुल झालेला होता इथलं थिएटर आणि वापीचंही. दोन्हीकडे आम्ही चेक केलं पण कुठेच भेटलं नाही. आणि तेच आमचं बोलणं चाललं होतं. त्यांचे मिस्टर पण गेले होते, आत्ताच गेले होते ते. मग म्हटलं बघू भेटतंय का त्यांना तरी. आले थोड्या वेळाने, माझे आयब्रो होत होते तोपर्यंत, पण नाही भेटलं त्यांनासुद्धा तिकीट. त्यामुळं त्या पण नाराज झाल्या होत्या. आणि त्याच्यानंतर माझं अजून एक पार्सल आलं आहे बघा. आयब्रो करून आली तेव्हाच आलं होतं, तर म्हटलं ओपन करते. तर याच्यामध्ये झाडू आहे. मला बरेच जण विचारतात की तू झाडू कुठून घेते, तर बाहेर तुम्ही झोलाचा घ्या, कोणत्याही कंपनीचा. बाहेर तुम्ही दुकानात झाडू घ्या प्लॅस्टिकचा, तुम्हाला 150, 180, 200, 250, 300 ह्याच्या खाली भेटणारच नाही. 100, 150च्या खाली तर नाहीच, कुठंच नाही. मी सुद्धा आधी घेत होते मार्केटमधून आणि टिकाऊ पण नसतात. त्याच्यात इतके पटकन केस म्हणा, धागे म्हणा अडकतात आणि असं चेंबून जातात एकामेकाला, सगळे जे चिटकून बसतात आणि झाडायच येत नाही. पण हा झाडू मला भेटला आहे फक्त 88 रुपयाला. लिंक खाली देते, पटकन आजच्या आजच जावान लगेचच घ्या, खूप स्वस्त आहे. मी नेहमी मागच्या वेळी पण मी ऑनलाईनच मागवलेला होता आणि ह्याला म्हणजे आपण काढूही शकतो, जोडूही शकतो आणि भरपूर लांब दांडे आहे. सोप्या खालचं म्हणा, बेडच्या खालचं म्हणा, सगळं निघेल एवढा छान आहे. खरंच ह्या ऑनलाईन शॉपिंगचे ना खूप फायदे. स्वस्तात मस्त भरपूर गोष्टी भेटतात. आणि रुद्रचे पप्पा तर अवाक झाले, म्हटले तू 88 रुपयाला झाडू घेतलास. कारण आम्ही परवाच दुकानात बघितला होता, बाजारला गेलो तेव्हा, तर ती बाई 180 सांगत होते. ते म्हटले अगं तुला कुठेच एवढा स्वस्त भेटणार नाही ना, मी तुम्हाला झाडू नाही दाखवते. बघू शकता किती छान झाडू मारता येतो. मी जो तसला असतो ना साधावाला, तो कधीच वापरत नाही. माझ्याकडे जेवढे पण आहेत ना सगळे आधीचे प्लॅस्टिकचेच होते. माझं लग्न झाल्यापासून मी साधा कधी वापरलेलाच नाही आहे जास्त. कारण त्याने काय होतं, सोप्यावरती पण आपण थोडा फिरवतो, गादीवर फिरवतो, मग त्याचं जी डस्ट असतात ते तिकडेच पडून राहतात. आणि पहिला आठवडाभर तर विचारू नका, त्याचा इतका ताप असतो, त्यामुळे मी तो वापरतच नाही. आणि त्याच्यानंतर माझा ना ही आदल्या दिवशीची क्लिप आहे. टॉप शिवला होता आणि खरंच खूप छान टॉप झाला होता. थोडासा फेंट कलर वाटतोय पण ठीक आहे ना, दिसायलाही छान आणि फिटिंगलाही मस्त बसला होता. आणि थोडासा लूजच ठेवला, कारण मी 1-2दा बाहेर घालीन, त्याच्यानंतर मग घरातच घालते. नंतर मग सिलाई उसवायचा खूप कंटाळा येतो. तर तुम्हीसुद्धा बघितलाच असेल कालच्या शॉर्टमध्ये. याची डिझाईन आणि कपडा दोन्ही खूप छान होतं. त्याच्यानंतर अजून एक पार्सल आलं होतं. ह्यामध्ये रुद्रच्या पप्पांसाठी मी सॉक्स मागवले होते आणि नशीब त्यांना आवडले, नाहीतर माझं त्यांना कधी आवडत नाही. आणि काहीतरी 5 जोड होते, 5 जोड होते बहुतेक, काहीतरी 180 रुपयांनी 5 पडलेत. पण क्वालिटी खरंच खूप छान होती. आणि त्यांचं कसं असतं, एकच सॉक्सचा जोड तो आठवडाभर कधी वापरणार नाही. आज एक वापरणार, लगेच दुसऱ्या दिवशी तो धुवाय टाकणार, दुसराच वापरणार. त्याच्यामुळे त्यांना एवढे सॉक्स लागतात ना, खूप सॉक्स लागतात. मग म्हटलं 5चं ठीक आहे. सगळ्याची क्वालिटी 1 नंबर होती, म्हणजे नावं ठेवायला जागाच नव्हती. रुद्रसाठी पण मागवले, त्याचे नाही आले, उद्या येतील मग तेव्हा दाखवेन. आता झालं, इकडचं सामान घेतलं, आता पटपट भाजी घेते. आणि हे दोघंजण तर गार्डनमध्ये खेळतात. प्लॅन होता बीचला जायचा, पण 6 वाजताच इतका अंधार ना की बीचला जाणं रस्त्याने येत आम्ही कॅन्सल केलं. कारण परत मग अंधारात तिथं बसून नाही वाटत, काही पण येतं त्याच्यामुळे. आणि रुद्र मातीत खेळतो, मग म्हटलं राहू दे आता बीचला. इतक्या लवकर अंधार पडतोय ना, तर आता मी पटपट घेते भाजी. आज आम्ही येतानाच बाहेरून फ्राईड राईस आणला होता, व्हेजवाला मी आणला होता. आम्ही तिघही व्हेजवालाच खाल्लाच, कारण ते म्हणत होते घेऊ का नॉनव्हेज, तर म्हटलं राहू नको, महिनाभर तर आपल्याला पाळायचं आणि त्याच्यामध्ये घरात एकानं खायचं एकानं नाही. तसं ते बाहेरून खाऊन येतात, मुलांसोबत पार्टीला बिरटायला गेले की तिकडून खाऊन येतात. परवाच खाल्लंय, पण घरात तरी शक्यतो न खाल्लेलंच बरं आहे. तर आता बघा भाज्या मी आणल्या होत्या आणि सगळ्या भाज्या मी काय करते, त्याची देठं तोडते आणि पेपरमध्ये गुंडाळून ठेवते. लगेच नीट करायचं असल्या तर चांगलं आहे, पण रात्र झालती ना, आता मला आराम करायचा वेळ होता, त्याच्यामुळे मी काही निवडण्याच्या नादाला लागणार नव्हती. तर पॅक करून ठेवल्या, म्हटलं जेव्हा लागेल तेव्हा निवडून घेऊ.
खूप जास्त टिकतात. खालचा जो बॉक्स असतो ना फ्रीजचा त्याच्यामध्ये ठेवायच्या. एक पानसुद्धा सुकणार नाही ना, पिवळं पडणार नाही, इतक्या छान राहतात भाज्या. मी शेपूची आणली होती, त्यानंतर कोथिंबीर आणली, ती पालक आणलेली, मेथी आणलेली, लाल माठ आणलेला, अशा बऱ्याच भाज्या आणल्या होत्या आणि बाकीचे पण भरपूर होते. आणि आता सगळं हे एकदा फ्रीजमध्ये भरून ठेवलं की माझं टेन्शन गेलं. 8 दिवस काहीही काम नसतं. फ्रूट्स पण येतानाच घेऊन येते. फ्रूट्स तर सुरूच असतात, गेलं की मी कधीमध्ये आणतच राहते. एवढं नाही पुरत, कारण हे 2च दिवस चालतात, त्यानंतर दुसरे आणावे लागतात. शक्यतो जास्तीत जास्त आमच्या घरात बनाना आणि ॲपलच असतं. बाकीची पण आणते मी, पण कधी कधी आता पूजेसाठी आणले होते ना 5 फ्रूट, तर त्यामधले अजून शिल्लक होते, तर म्हणून मग आज थोडेसे कमीच घेतले. आणि आता सगळं आवरते हे पटपट. जेव्हापासून पुष्पा मूवी रिलीज झाला ना तेव्हापासून कधी एकदा असं बघते असं झालंय. आणि आज तर तिकीट भेटलं ना, आता उद्या तरी काय माहीत भेटतंय का नाही. आणि मागच्या वेळी आम्हाला असंच झालं, सारखं हाऊसफुल. त्यामुळे आम्ही घरीच आणला होता आणि घरी बघितला टीव्हीला. पण घरी बघण्याला आणि थिएटरमध्ये बघण्याला वेगळंच म्हणजे असतं. घरी आपल्याला सारखं उठावं लागतं, हे घे ते घे असं. मग एका जागी बसून थोडीच घरी पिक्चर बघता येतो. आणि थिएटरला मला जास्त आवडतं. आणि कधीतरी चालतं ना यार, आपण तरी कधी जगायचा, आपला एन्जॉय म्हणता तो कधी करायचा. आणि त्यानंतर काही ज्वेलरी आणलेली, जास्त नव्हतं, अगदी थोडंसंच क्लिपा वगैरे आणलेल्या. आणि हे कानातलं आणलं होतं, ते लगेचच घालून घेतलं. तर आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.